हे बघा साहेब, तुम्ही बॉडी वगैरे बोलू नका। तुम्ही काही करून माझ्या भावाला शोधा। हे बघा, मी तुम्हाला वाटेल ती मदत करायला तयार आहे। हा, काय तुम्हाला काय हवंय ते सांगा, मी सगळं करतो, पण माझ्या भावाला शोधा प्लीज प्लीज। हो 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 हो, कळवतो हो। ए चल, ॲम्ब्युलन्स उद्या, चल चल। प्रीतम, तुम्ही प्लीज शांत व्हा। हे बघा, ही परीक्षेची वेळ आहे आणि तुम्हीच जर हिंमत हारला तर कसं होईल? तुम्हीच जर कोसळून गेला तर आई बाबांनी काय करायचं? हा, हे बघा, आता तुम्ही या सगळ्या गोष्टी स्ट्रॉंगली हँडल करायला हव्यात। आणि आई जर म्हणतायत ना की आदित्य दादांना काहीही झालेलं नसणार आहे, ते सुखरूप आहेत, तर तुम्ही असं हातपाय घालू नका ना प्लीज। एकदम देवी, कसली परीक्षा बघतेस तू? माझ्या मुलाच्या नशिबात सुख तर लिहिलं नाहीच तू, मग पुरतं आयुष्य तरी लिहायचं असतं ग। अहिल्याला खूप विश्वास आहे की तू आदित्यला काहीही होऊ देणार नाहीस। देवी, तिचा हा विश्वास खोटा ठरू देऊ नकोस। एका आईला हरू देऊ नकोस देवी। कृपा कर देवी। हॅलो श्रीकांत, काय ऐकलं आम्ही? ट्रेन ऍक्सिडेंट मध्ये आदित्य गेला? ती बॉडी सापडली का? त्याचा अंतिम संस्कार कधी करणार आहात? आम्ही निघतो इथून, आम्ही देऊ प्रेताला खंदा। गप्प बस, एकदम गप्प बसायचं। आम्हाला जरा एकटं सोडा, कुणीही इकडे यायची गरज नाहीये। काही झालेलं नाहीये, कळलं ना? हे फोन काय लोक असतात रे हे। आतापर्यंत कधी ख्याली खुशाली विचारायला कधी फोन सुद्धा केला नाही त्यांनी, आणि आता आपल्यावर ही वेळ आली तर मजा बघायला यायचं सगळ्यांना। प्रीतम, कसं करायचंय, काय करायचंय नाही माहिती मला, पण हे असले चौकशीचे फोन अहिल्याला येता कामा नये। खूप त्रास होईल रे तिला। बाबा, मी बघतो। तुम्ही काळजी करू नका, तुम्ही शांत व्हा। पारूला सुद्धा सगळं कळलं असेल ना ग? एकटी बिचारी कसं सहन करत असेल सगळं? तिला बळ दे देवी। काय नो, पटापटा हात चालवा, आपल्याला डबे वेळेत पोहोचवायचे आहेत। हे काय चाललंय तुमचं? करा ना पटापटा काम, असे उभे का आहात तुम्ही? काय ग, काय झालंय पोरीला? ती काय वेड्यासारखी करते? नवरा गेल्याचा शॉक बसला की काय तिला? सारखी सारखी आदित्य भाऊंना फोन करते। आदित्य सर,
एकदा फोन उचला ना. मला माहिती तुम्ही सुखरूप आहात. मला माहिती तुम्हाला काहीच नाही होऊ शकत. मला एकदा फोन उचलायला हरकत काय आहे? भाई तो आदित्य पण ऍक्सिडेंट मध्ये खलास झाला. हा आदित्यचा ऍक्सिडेंट? हा अरे बघता काय, खांदे साफ करा, खांदे साफ करा. अरे काय लवकर. अरे आता वहिनी बिचारी दुःखात असणार. मग आता तिला रडायला खांदा नको काय? हा काय भाई, अशा परिस्थितीत पण चान्स घेणार काय? अरे बाब्या, अरे हीच तर वेळ असते चान्स घ्यायची. माधो. हॅलो, माझे धनी आदित्य किर्लोस्कर यांचा काही तपास लागला का? मॅडम, गाडीचे 3 डबे डॅमेज झाले. अहो, तिन्ही बोगी आणि त्यातली सर्व माणसं जाऊन खाक झाली. कोणी वाचलेलं नाहीये. तुमच्या मिस्टरांचं नाव पण आहे आणि ते याच बोगीत होते ना. अजून बॉडी सापडलेली नाहीये. बॉडी नाही, माझ्या नवऱ्याला शोधा. हे बघा, जिवंत आहेत ते, त्यांना काहीच झालेलं नाहीये. मॅडम, तुमचा काय संपर्क झाला का यांच्यासोबत? नाही. मग इतक्या विश्वासाने कसं सांगताय तुम्ही? कशा सांगता म्हणजे? सांगून गेलेत मला ते लवकर परत येतील म्हणून. मला 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 माहिती आहे ते कुठल्या तरी अडचणीत असतील, कामात बिझी असतील, पण ते येतील लवकरच, मला खात्री आहे.